चला नीट लक्ष द्या. तुम्ही आज काय शिकणार आहात तर तुम्हाला दोन इक्वेशन खूप टाइम सॉल्व करायची गरज पडते. दोन इक्वेशन इतक्या वेळेस सॉल्व करावं लागता आणि मग त्यांना तुम्ही इक्वेट करत बसता, संख्या गडूळ भेटत बसता आणि मग लई टाइम लावता त्याला. एक्स आणि वायची किंमत काढत बसता. दोन इक्वेशन दोन अननोन असले तर याला तुम्ही पटकन कसं सोडू शकता एकदम साध्या पद्धतीने, सिंपल पद्धतीने. 3 एक्झाम्पल सांगतो. 3 एक्झाम्पलमध्ये ही पूर्ण कन्सेप्ट एकदम भारी पद्धतीने लक्षात राहील. याच्यानंतर परत तुम्हाला अशा इक्वेशनला इक्वेट करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. मग मला सांगा तुम्ही काय केलं असतं याला. एक्स प्लस 2y बरोबर 11 असेल. नंतर 2x प्लस वाय बरोबर 10 आहे. पहिले तर कोणता तरी एक व्हेरिएबल सेम करत बसले असते, तामझाम करत बसले असते. अरे बरोबर का. तेवढे कुठाने करायची गरजच नाही. तुम्हाला कोणाकोणाची किंमत काढायची, एक्स आणि वायची. अरे बरोबर का. मग मी पहिले तुम्हाला प्रॉपर लिहून दाखवतो एकदम व्यवस्थित आणि नंतर तोंडी कसं करायचं ते सांगतो. मला एक्सची किंमत काढायची. एक जर किंमत भेटली दुसरी आरामशीर भेटून जाईल. पहिले आपण कॉन्सन्ट्रेट करणार एक्स वरती. ठीक आहे ना. एक्सचं आणि आपल्याला जमतं. एक्स जरी असलं तरी आपल्याला पहिले इथं जो पहिला व्हेरिएबल असणार त्याची किंमत काढणार एक्सची. ती किंमत कशी काढणार, मिडल पासून स्टार्ट करणार, मधल्या संख्येपासून स्टार्ट करणार. कोणत्या संख्येपासून स्टार्ट करणार, मधल्या संख्येपासून. पहिले तुम्ही जाणार इकडं उजवीकडे. चला दैनदुने किती रे, 20. नंतर यांचा गुणाकार असतो 11 गुणिले इथं काही नाही म्हणजे एक असणार. 11 एक 11 मायनस 11 एक 11 भागाकार. आता आपण कुठे गेलो तो उजवीकडे. आता आपण डावीकडे जाणार सेम वेने. 2 दुने किती रे, 4. नंतर एक 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 गुणिले एक किती, एकच मायनस 1. 20 मधून 11 गेले किती रे, 9. 4 मधून 1 गेला किती, 3. 3 एक 3, 3 त्रिक 9 झाली एक्सची किंमत. संपलं. आता ही एक्सची किंमत जर तुम्ही इक्वेशन मध्ये टाकली कोणत्या पण, तुम्हाला वाय भेटून जाईल. मी जर एक्सच्या जागेवर कोणत्या पण एका इक्वेशन मधल्या एक्सची किंमत किती, 3. 3 जरी टाकले हे प्लस इकडे गेलं काय होणार मायनस. 11तून 3 गेले किती, 8. 2y बरोबर 8 असेल तर y बरोबर किती असणार, 4. संपलं. आता दरवेळेस मी जे लिहून दाखवलं ते लिहायची गरज नाही तुम्हाला. आता तुम्हाला हे लिहायची गरजच नाही पडणार. बघा ना, थोडीशी प्रॅक्टिस केली. दैनदुने किती, 20. 11 एक 11. 20 मधून 11 गेले किती, 9. आणि 2 दुने 4, एक 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 4 मधून 1 गेला किती, 3. 3 त्रिक 9 संपलं. इतकंच कॅल्क्युलेशन लिहावं लागेल. आलं. आता याच्यामध्ये आणखीन काय गोष्टी बनू शकतात राजांनो, तर याच्यामध्ये चिन्ह येतं मायनस प्लस. तिथं आणखीन गचाळ बनतं. असं वाटतं की यार सोडून द्यावं याला. पण एक्स आहे. एक्स पासून कधी दूर जाऊ शकतो का आपण, नाही जाऊ शकणार. ठीक आहे. इथं बघा, मला सांगा, मला एक्सची किंमत काढायची. कोणाची किंमत काढायची, एक्सची. ठीक आहे. मी परत कुठून सुरुवात करणार, मिडल टर्म पासून इथून सुरुवात करणार. 42 5 किती, 42 गुणिले 5. 42 10 किती, 420. 420 4 द्या, 404 द्या, 220 4 द्या 10, 210. लिहिलं. हे मायनस 9 एक 9. पण हे मायनस 9 येणार, मायनस 9. त्याचं मायनस देऊन टाकलं. अरे दिलं का. भागाकारामध्ये पहिले उजवीकडे गेलो, आता डावीकडे. 5 दुने किती रे, 10. कसे 10, मायनस 10. 7 नम किती रे, 63. कसे 63, मायनस 63. अरे झालं का हे. ठीक आहे. आता 200 मायनस मायनस प्लस होणार, 219 मायनस. हे मायनस मायनस प्लस पण उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह. 63 आणि 10 किती होणार, 73. 73 3 त्रिक 9 7 त्रिक 21 म्हणजे 73 एक 73. 73 त्रिक किती होणार, 219. आणि कोणतं चिन्ह येणार, मायनस. माझ्या एक्सची किंमत किती आली, -3. वायची किंमत काढणं लय जड नाही. इथे टाकून द्या. 7 त्रिक किती रे, 21. कसे 21, मायनस. इकडे जाऊन काय होणार, प्लस. -1 प्लस 21 म्हणजे हे येणार 20. 5y बरोबर 20 असेल तर वायची किंमत किती असणार, तुमच्या वायची किंमत असणार 4. एक्स आणि वायची किंमत भेटली का बोला. कोणतंच इक्वेशन मोठं सोडवलं नाही. तुम्हाला 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन आले, तुम्ही बिंदास असं करू शकता, काहीच अडचण नाही. कधीही करू शकता, एकदम आरामशीरपणे. आता तुमच्यासाठी काहीतरी काम ठेवावं लागेल ना. हा क्वेश्चन तुमच्यासाठी, याला होमवर्क म्हणून घ्या. याचं कमेंट मध्ये आन्सर मेन्शन करा पटकन. ठीक आहे. हा
आता व्हेरिएबलचा ताण राहणार नाही तुम्हाला कधीच. चालेल? चलो